हा एक आपला वेगळा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आपल्या सगळ्यांची सरकारी नावं करून त्याचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, योगेंद्र पवार, व्यासपीठावर बसलेले विविध कंपनीचे प्रतिनिधी आणि उपस्थित सरकारी उद्योगपती. आजचा कार्यक्रम हा नेहमीचा वेगळा कार्यक्रम आहे. आज पिढीच्या समोर प्रश्नकार्याची तयारी असताना कामाची नोकरीची संधी मिळत नाही, ही जी खंत आज तरुणांच्यामध्ये आहे, ही खंत दूर करण्याच्यासाठी त्यांना काही पर्याय उपलब्ध करून द्यावा त्या हेतूनं नामदेवांनी हा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला. मी त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो की नव्या पिढीच्या समोर एक नवी दिशा द्यायचा प्रयत्न या निमित्ताने करतात. आत्ताच सांगितलं गेलं की आपल्या पिढीला गरज शेतीचा, सगळ्यांनी शेती करणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. कुटुंबाच्या सगळ्यांनी शेती करायची आहे, एक दोन सरकारांनी शेती करणं आणि दुसरे भाव असते तर देशाच्या, राज्याच्या, भागाच्या, जिल्ह्याच्या कुठेही संधी मिळेल या ठिकाणी काही ना काहीतरी काम करण्याची भूमिका घेतली त्याचे कुटुंब अधिक यशस्वी होते. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लोकसंख्या वाढते पण जमीन वाढत नाही. ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारताची लोकसंख्या ही 30 कोटीच्या आत होती. आज भारताची लोकसंख्या 114 कोटी आहे. 30 कोटीवरनं 114 कोटी. जमीन वाढली का? जमीन कमी झाली. का कमी झाली? एकतर पुणे जिल्ह्यामध्ये विकास जुन्नरला होतो, 4 धरणं जुन्नरला बांधली. आंबेगाव तालुक्यात धरण बांधलं, खेडमध्ये धरण बांधलं, मुळशीमध्ये जुनं धरण आहे, लाडगडचं धरण आहे. ही सगळी धरणं बांधली आपण, त्यासाठी शेतीची जमीन दिली. पण धरण काय हवेत बांधता येत नाही. आता आपण बघतो पुण्याहून मुंबईला जातो, पुण्याहून नगरला जातो, पुण्याहून सोलापूरला जातो, पुण्यामधून कोल्हापूरला जातो. एक काळ असा होता की लहान रस्ते होते, आता हायवे झाले. त्या हायवे काय हयात झाले नाही, त्यासाठी शेतीची जमीन दिली. रेल्वे लाईन टाकली नवीन,
शेतीची जमीन दिसते. म्हणजे शेतीची जमीन कमी होते आणि शेतीवर अवलंबून राहणारा वर्ग वाढतो. आणि असंच चित्र राहिलं तर एकाही ही आपल्या फाशीला पुजली. आणि हे जर बदलायचं असेल तर हाताला अधिक काम देण्याच्यासाठी जे जे मार्ग आहेत ते मार्ग शोधले पाहिजेत आणि त्या संबंधीचं सुरू केलं पाहिजे. आणि त्याला पर्याय हा शेतीचा उद्योगाचा. तुम्ही लोकांनी माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी अनेक वर्ष दिली आणि मी काळजी घेतली. कारखानदारी करता येईल का, एमआयडीसी करता येईल का, बारामतीला एमआयडीसी काढली, रिगवलला एमआयडीसी काढली, साखरला एमआयडीसी काढली, रांजणगावला एमआयडीसी काढली, पारनेरला एमआयडीसी काढली, पुणे जिल्ह्याची हद्द संपल्यावर शिरवळला एमआयडीसी काढली. ही सगळ्या औद्योगिक वसाहतीवर काढल्या आणि त्यामुळे आधी हाताला काम मिळायला लागलं. आणि या सगळ्या संस्था उभं करणं गरजेचं आहे. त्या संस्थेमध्ये लोक कारखान्यामध्ये येतील, उत्पादन वाढवतील, या पद्धतीची व्यवस्था करण्याची अवस्था होती आणि ती अवस्था आपण या ठिकाणी केली. अनेक प्रकारचे लोक आले. पुण्याला काल मी पिंपरी चिंचवडला होतो. एकेकाळी पिंपरी चिंचवड ही लहान लहान खेळली होती. मी लोकसभेला पहिल्यांदा उभा राहिलो त्यावेळेला पिंपरी चिंचवड हा माझा मतदारसंघ होता आणि छोटी छोटी गावं होती आणि त्या गावात शेती होती. तर मला आठवतंय पिंपरी चिंचवडला मी एकेकाळी फुलजा खायला सुद्धा जायचो, पण शेती होती. आज काय दिसतं तेलकोचा कारखाना, वजाचा कारखाना, वजाज आचूचा कारखाना, आणखीन पुण्याचे कारखाने, तिरस्करांचे कारखाने, सब बाजूने कारखान्याची झाली. ते गाव बदललं. आज तिथं तो जादीसारखी घेणारा राहिला नाही. त्यांची मुलं छोटे मोठे व्यवसाय केले आणि पिंपरी चिंचवड हे सण बदलून दिलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. मी काल बोलताना सांगितलं की या देशात टाटा नावाचे मोठे उद्योजक होते आणि टाटा नगरला बिहारमध्ये त्यांचा एक कारखाना असतात. तिथं त्यांची कारखान्यामध्ये असताना टाटांनी, त्यांचं नाव जे.आर.डी. टाटा, त्यांनी निकाल घेतला की टाटा नगरला एक मोर्टार तयार करण्याचा कारखाना काढायचा. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. चव्हाण साहेब टाटांच्याकडे गेले आणि टाटांना विनंती केली की तुम्ही टाटा नगरला कारखाना दुसरा करताय, त्याच्याऐवजी तुम्ही महाराष्ट्राच्या मी तुम्हाला पिंपरी चिंचवडला जागा देतो. टाटाने मान्य केलं आणि तेलकोचा कारखाना तिचा आला. एक तेलको आला, त्या तेलकोवर हजारो छोटे कारखाने आले. तमिळनाडू बजाज नावाचे खासदार होते.
की कदाचित राहुल बजाज नाव ऐकलं असेल. ते राहुल बजाजचे वडील तरुणराज बजाज वर्ध्याला राहायचे. चव्हाण साहेबांनी त्यांना सांगितलं की ते काचा पुण्याला आला आणि मग त्याने बजाज ऑटो ही कंपनी काढली. आज त्या ठिकाणी स्कूटर तयार केली जाते.